टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील आपल्या बरोबर आहेत। अभिजित पाटील जी, या सरकारचं दुसरं अधिवेशन आहे। खरं तर हिवाळी अधिवेशन झालं, यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनातच त्यांचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेले धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायची वेळ सरकारकडे आलेली आहे। खरंच तर तो राजीनामा घ्यायला उशीर झाला आहे। गेल्या वेळेसच ज्यावेळेस सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्यावरच तो दबाव होता, परंतु या अधिवेशनात हे होईल म्हणून आत्ता यांचा राजीनामा घेण्यात आला आहे। आता अजून 1, 2, 4 असे काहीतरी लाईन लागेल असं अपेक्षित आहे आणि ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सरकार त्याबाबत योग्य ते कारवाई करेल आणि असे आपल्याला धक्के सहन करावे लागतील। तर संतोष देशमुख हा भाजपचा बूथ प्रमुख होता, भाजपचा कार्यकर्ता होता। नमिता मुंदडा ज्या केजच्या आमदार आहेत त्या देखील म्हणतात आहेत की राजीनामा द्यायला कुठेतरी उशीर झालाय, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि आमदार म्हणतात आहेत की नैतिकतेच्या आधारावरती त्यांनी राजीनामा दिला। नाही, मुळामध्ये ते कोणत्या पक्षाचे आहेत यापेक्षा ते किती क्रूर हत्या झाली होती आणि मग त्याचा तपास होण्यासाठी दबाव आपल्याला नसणं आणि मुक्त पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा दबाव तपास होणं हे महत्त्वाचं आहे। परंतु सुरेश धस जे भाजपचे आमदार आहेत आणि या सगळ्या हत्याकांड प्रकरणात ते वारंवार आरोप करताना पाहायला मिळतात। त्यांचं म्हणणं आहे की खंडणीच्या प्रकरणातून संतोष देशमुखची हत्या झालेली होती, त्यामुळे खंडणीची बैठक जी आहे ती धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावरती झालेली होती, त्यामुळे सहआरोपी करण्याची मागणी जी आहे ती आता धनंजय मुंडेंना या आरोपांमध्ये होताना पाहायला मिळते। यामध्ये सगळ्यात जास्त अभ्यास हा माननीय सदस्य सुरेश धस साहेबांचा आहे आणि त्यांच्या मागणीत काहीतरी असल्याशिवाय, तथ्य असल्याशिवाय ते मागणी करणार नाहीत। परंतु सातत्याने ह्या सरकारच्या पाठी म्हणजे वक्रदृष्टी लागली आहे का? कारण की धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, उद्या माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांच्या न्यायालयीन गुन्ह्याच्या संदर्भात उद्या पुन्हा एक सुनावणी होणार आहे। खरं तर अधिवेशनात म्हणजे सरकारचं दुसरं अधिवेशन आहे आणि पहिली विकेट पडली आहे सरकारची। आज दुसऱ्या अधिवेशनात दुसरी पण पडेल उद्या असं वाटतंय। तर धन्यवाद। अभिजित पाटील आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत। धनंजय मुंडेंच्या निमित्ताने या सरकारची पहिली विकेट पडलेली आहे, त्याचसोबतच या अधिवेशनामध्ये दुसरी विकेटसुद्धा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निमित्ताने पडेल असं सूचक एक विधान जे आहे ते अभिजित पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश राटेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।